आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते। जमीन खरेदी प्रकरणामध्ये पार्थ पवार निर्दोष असल्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। व्यवहारामध्ये कुठेही नाव किंवा स्वाक्षरी नाही असं खारगे समितीचं म्हणणं आहे। खारगे समितीच्या अहवालामधील निष्कर्ष हा सध्या समोर येण्याची ही शक्यता वर्तवली जाते। पुण्यामधील मुंढवा येथील जमीन खरेदी व्यवहारामध्ये या गैरव्यवहारामध्ये पार्थ पवार यांचं कुठेही नाव नसल्याचं महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव विकास खारगे समितीच्या अहवालामधून स्पष्ट झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, खारगे समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय? खरगे कमिटीचा रिपोर्ट समोर येईल असं सांगितलं जातं, ज्याच्यामध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून जे काही व्यवहार झाले असतील त्यांच्या कंपनीच्या संदर्भामध्ये थेट पार्थ पवारांना आणि त्यांच्या संचालकांना दोषी ठरवलं गेलं नाही। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे संबंधित जी महिला आणि पुरुष ज्यांच्या माध्यमातून हे व्यवहार झाले त्यांच्याकडनं हा व्यवहाराला मान्यता देण्यात आली अशांना ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्यांच्यावर ठप्प ठेवला असं समजतं। विशेष म्हणजे अमेडिया कंपनीकडून 21 कोटी वसुलीची सुद्धा शिफारस या कमिटीने दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। अर्थात अधिकृतरित्या हा रिपोर्ट समोर जरी आला नसला तरी जवळपास पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची चर्चा या रिपोर्टमध्ये दिल्याचं समजतं आणि तशा स्वरूपाची शिफारस केल्याचं सुद्धा माहिती समोर येताना दिसून येते। अगदी सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये पार्थ पवार यांचं नाव नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे व्यवहारामध्ये कुठेही नाव किंवा स्वाक्षरी नाही असंही समजतंय। खारगे समितीच्या अहवालामधील हा निष्कर्ष समोर आलेला आहे।